असं ना जरा बरं मोबाईल आमचं कॅमेरा पण काय लागत ती गाडी साईडला लाव, पुढे साईडला लाव. मग गाडी येते एखादी इकडे आहे तू तिकडे अडचण इकडे इकडे बाळा इकडे त्या उभा राहायचं सायकल घ्यायची त्याला सायकल घेऊन ये. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आज आम्ही चिटपट आहे ते कोळेकर वस्ती माझे सरपंच सावळेराम कोळेकर यांच्या घरा शेजारी शेडमध्ये ज्या वरचा पाईप होता त्याच्यात साप आहे. तर कोणता साप आहे काय तुम्हाला दिसत. तर असे साप पाऊस झाल्यामुळं गिळात पाणी गेल्यामुळं असे येऊन बसतात. तर पाहू शकता कसा आवाज करतो तो. तर असे साप घराच्या आजूबाजूला येऊन बसतात. तर सर्वांनी काळजी घ्या. सर्व शेतकरी मित्रांनी असं अडचणी ठिकाणी पाय टाकताना जाताना आजूबाजूला लक्ष द्या. बॅटरी कानावर आणि असं जुनं सामान आहे त्यात हात घालताना लक्ष द्या. पहिल्यांदा पूर्ण नजर टाका तरच हात घाला, कारण ते शिकारी साथी येऊन बसतात. तिच्यात नाही बघ मी पाहिली जीप गाडी दिवस त्याच्यामुळे निघाल एवढा मत राहिला आम्ही पैसे फेकला असलं का त्या ठिकाणी येत असते. अरे मागून भीतीच्या कडनच कसं पाणी मागून मोकळं मागच्या वेळेचा लय मोठा होता. ते खरबूज आहे ना असा कधी नाही का बस एवढं लांब हा बोला ना त्याला दाम लागणार परत. त्या चिचपाट्यात नाही नाही चावी देईल त्यांच्याकडे मी स्वतः देईल. रक्कम झाली त्या म्हटलं का पैसा रक्कम झाली का नाही नाही त्याला काय लागत टोळ्यात पडत तोंडच्या म्हटलं का ते पोरग घेत आहे हे बाळा, हे बाळा. तिकडे घे वाट्याव घे सायकल घेऊन जायचं वाट्याव घे सायकल ओ बाळू ही सायकल वाटते उद्या. तुलाच घेऊन जायचं घ्या ना, इकडे दे ना वाटते. हे काय, इकडे, इकडे, इकडे ठेवा. हे फिरला पैसा निघाल ए बाळू मागे बरं का प्युअर मागे प्युअर. तर मित्रांनो असे साप पाहू शकता. नाही काय करणार खतरनाक आहे. गुळाची गेली काय घुरतं जाईन का मानेला तुम्ही या बाजूला बरं कोबरा कोबरा प्युअर विषारी हा. त्या हा तिच्यात बसेल. आकुड आहे लांब नसते काढून घ्या काय आवाज मोजे नाही आणले तुम्ही चांगले. आम्हाला तो अगोदर असलं चौथाला नाही का तुमची पण याची तर कसा केला मग करत नाही. तर मित्रांनो नाग जातीचा साप आहे. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन क्रिटिकल कोबरा म्हणून ओळखले जाते, मराठीत नाग म्हणून. तर असे साप इटकी उंदीर याच्या शोधात येतात आणि ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी येऊन बसतात. तर विटकी उंदीर हे त्यांचं महत्त्वाचं खाद्य आहे. हे साप असे येऊ नये यासाठी घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा, जेणेकरून उंदीर बिटकी येणार नाही आणि उंदीर बिटकी नाही आली तर असे साप येणार नाही. तर साप हा मुद्दाम होऊन त्रास देत नसतो. चुकून त्याच्यावर पाय पडला किंवा आपण अडचणीत हात घालत असतो आणि त्या ठिकाणी तो बसलेला असला तर चुकून आपण हात घातला तर तो त्याची शिकार म्हणून पकडतो. म्हणून असं कोणताही सामान हाताळताना बरं
लक्ष द्या आणि खरंच आज झाला चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर मध्ये जा. आज तंत्रमंत्र झाडपाला याच्या वेळ वाया घालू नका. तर त्याला पॅक करत आहोत, रस न देता त्याला पॅक करत आहोत. आणि असा पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका, त्याला ट्रेनिंग लागतं. तुम्ही पकडाय जाल व्हिडिओ पाहून तर तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो, म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा ट्राय करू नका. अगरबत्ती आणा बरं, त्याला बोला पाहा. त्या दिवशी ते दादाने पाहिलं होतं का? तुझ्या पायापाशी. हे झालेले आहेत. तर आमचे मित्र थावळेराम यमनर माजी सरपंच, कोळेकर माजी सरपंच, तसेच हे सर्व यांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यास खूप मदत झाली. तुम्ही पण असे साथ दिसले तर जवळच्या सर्पमित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून ते जीव वाचेल आणि आपला धोका टळेल. तर असे साप पावसामुळे निघतात आणि जंगलात पाणी नसल्यामुळे पाण्याच्या शोधात घराच्या आजूबाजूला येऊन बसतात, म्हणून थोडीशी सर्वांनी काळजी घ्या आणि लक्ष ठेवा. करू नका. तर सर्वांचे अभिनंदन. आमचा युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा धोका ठेवू शकतो. कारण त्याच्यावरती माहिती असते साप कोणता आहे, बिनविषारी आणि काय काळजी घ्यायला पाहिजे ही माहिती असते. तर सर्वांचे अभिनंदन. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 असतात, या नंबरवरती कॉल करा, कधी पण आम्ही येत जाऊ. पॅक केलेला आहे त्याला, त्या जंगलात सोडणार आहोत.